सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, माझ्या वाचनात आलेले काही चांगले सुंदर विचार मी आज तुमच्यासोबत शेअर करीत आहे. मला खात्री आहे ते तुम्हालाही आवडतील. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि माझे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये लिहून कळवा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्की आवडेल. तर मित्रांनो, काही व्यक्ती आणि त्यांचं व्यक्तिमत्वही असे असतात की प्रत्येक भेटीत त्यांचा एक नवा पैलू दिसतो. त्या क्षणी त्यांची एक नवी ओळख होते. यश, पैसा, प्रसिद्धी हे सगळं उत्तमच असतं, पण तुमचा आनंद, शांतता आणि स्थिर चित्तता यांच्यापुढे काहीच मोलाचं नाही. अंतिम सत्य हेच आहे की माणसांना माणसांचीच गरज असते. बाकी प्रॉपर्टी, बंगले, पैसा हे सर्व खोटं, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात. पण हातातून निसटलेली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाहीत. प्रत्येक फुलाच्या नशिबात देवाची पायधूळ नसते आणि सर्वात जास्त सुगंध देणारी पारिजातकाची फुलेसुद्धा पायदळीच तुडवली जातात. पण तरीही ती ओंजळींना आणि पायदळी तुडवणाऱ्या पायांनाही सारखाच सुगंध देतात. कदाचित ती आपल्याला शिकवून जातात की समोरच्याला वागायचं तसं वागू दे, पण तू मात्र तुझ्या चांगुलपणाच्या सुगंधावर ठाम रहा. जगात 3 मुख्य आश्चर्य आहेत. एक म्हणजे आपण जन्मभर ज्या मी बरोबर राहतो त्याचे स्वरूप आपल्याला कळत नाही. दुसरे हे की जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारे करतो ते मन आपल्या ताब्यात येत नाही आणि क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणीच तयार नाही. हे तिसरे आश्चर्य होय. शेवटच्या घावात दगड तुटतो याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्त्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचाच असतो. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपले शरीर आणि आपला आत्मविश्वास. एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच, पण तसे नाही केले तर तुम्हालाही अधिक दुःख मिळेल. आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही, तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता, तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद. बरंच काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे. कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो, तर तो वाढतो. मदत एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत केली नाही तर कायम लक्षात ठेवतात. रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही. त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिकपणे काम व कर्तव्य पार पाडावी लागतात. पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं. कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात, प्रवाह रुंदावत जातो. प्रामाणिकपणा आणि चुकलेपणाची जाणीव असलेली असंख्य माणसे असतात, पण मोकळेपणी मान्य करायचं धाडस ही दुर्मिळ गोष्ट आहे. ते धाडस आल्यावर शत्रुत्वातून मैत्रीचाही जन्म होऊ शकतो.
माणूस नावाच्या एका अवाढव्य अनाकलनीय यंत्राचा सेफ्टी व्हॉल्व म्हणजे शब्द आणि संवाद हा आहे. दुःखात फक्त एकच बोट आपले डोळ्यातील अश्रू पुसते आणि आनंदात 10ही बोटं एकत्र येऊन टाळ्या वाजवतात. जर आपले स्वतःचे अवयव असे वागत असतील तर जगाकडून आपण अपेक्षा तरी का ठेवायची? एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं, कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोहोचू शकत नाही. तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो. समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही. निर्माण होणाऱ्या भावना प्रकट करायच्या नाहीत हे अंगवळणी पाडून घेता घेता कातळीचं चिलखत कधी होतं हे स्वतःलाही समजत नाही. बोलणी फिसकटली की मोडतो तो व्यवहार, प्रेम नव्हे. काही शब्द, वाक्य, विधानं फार भयंकर असतात, ती मोघम असतात, पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूपेक्षा अफाट असते. मस्तक थोडं वाकवून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवून बघा, दुःखाचा काळ निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करून बघा, आनंदाचं जग दिसू लागेल. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा, आयुष्य खूप आनंदात जाईल. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात शिरला की जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की भली नाती सुद्धा संपवतो. दररोज ईश्वराकडे प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी तुझ्या नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ दे. मित्रांनो, समाजातील लबाड, विश्वासघातकी लोकांपासून सावध व दूर रहा. अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी व आनंदी रहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा. धन्यवाद. नमस्कार.